मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे चतुर्दशी. तर मला वाटतं मंगळीनंतर ही तिसरी चतुर्दशी आहे, हो ना? तुम्हाला पण माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा ॲक्च्युली कितवी येतं. मला वाटतं ही तिसरीच आहे बहुतेक. तर मी रात्री नॉनव्हेज वगैरे खाल्लं होतं, त्याच्यामुळं शंभो करून घेतली आहे, डोकं वगैरे धुवून घेतलं आहे. आणि आज मी व्हिडिओमध्ये डिस्कस करणार होते सोन्याच्या रेट विषयी. आरू उठती वाटतं आता. व्हिडिओ बनायला घेतलं की आरू आमची उठून जाते. ओ मम्मा, काही इकडं चल. बर, बाबाच्या घरी सोडू का? बर, बाबाच्या घरी सोड ना, बाबाच्या घरी. सर्रास हे वाक्य बोलण्यात येतं की आपण मिडल क्लास आहे, आपलं आता सोनं घेणं होणारच नाही रेट वाढल्यामुळं, असं काय. सर्वप्रथम तर आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण खरंच मिडल क्लासमध्ये येतो का. माझं तर म्हणणं आहे की आपण म्हणजे मिडल क्लासमध्ये येत नाही. तर ते का? तो भ्रमाचा भोपळा मी आता फोडते तुमचा. कारण आपण 5व्या 6व्या वर्गातच शिकलो असं. मग दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न म्हणजे आता कसं, आता माझ्या फॅमिलीमध्ये मिस्टर आहे, मी, माझ्या 3 मुली. तर प्रत्येक दर डोई म्हणजे प्रत्येक डोक्यावरचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे का? आमचं तर नाहीच आहे. तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करू शकता. तर जर तुमचं वार्षिक उत्पन्न दर डोई 1 लाख पडत म्हणजे 1 लाख होत नसतील, तर मग तुम्ही मिडल क्लासमध्ये येतच नाही. तुम्ही अप्पर लोअर क्लासमध्ये येता. म्हणजे आम्ही स्वतःही मिडल क्लासमध्ये येत नाही, लोअर क्लासमध्ये आपण सगळे येतो. हे झालं क्लिअर की आपण कोणत्या क्लासमध्ये येतो. सोनं घ्यावं नाही घ्यावं हा एक प्रश्न. आता दुसरा, सहसा तर आता सोनाराच्या दुकानमध्ये फक्त कोणती जिन्नस करण्यासाठी गर्दा आहे? फक्त मंगळसूत्र. कारण ते आता गरजेचं असतं आपल्या मराठी ओकेजनमध्ये. तर मंगळसूत्र घालणं इज अ मस्ट. त्यामुळे त्याची तरी खरेदी मध्यंतरी होत होती, बाकी दुसऱ्या वस्तू सोडून. आणि मी माझं मत हे सांगन, जर तुम्हाला गोल्डशी तुम्ही भावनिकरित्या गुंतले गेलेले आहात. भावनिक म्हणजे कसं, आता मी पण 1-2 जिन्नस बनवले होते, तर मी भावनिकरित्या गुंतत नाही. मी गोल्डचं कसा यूज करते ते पण मी हळूहळू सांगते तुम्हाला. आता मी ते झुमके बनवले, त्याच्याशी मी भावनिकरित्या गुंतलेली आहे. तर ते मी फक्त करून ठेवली आहे, मोडतही नाही आणि काहीच करत नाही, त्याचा उपयोग करत नाही. म्हणजे पैसे म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून फक्त एक घेऊन ठेवलेले, घालण्यासाठी म्हणून, हाऊस म्हणून. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून कसं, जर तुम्ही गोल्डशी भावनिकरित्या गुंतलेले नाही आहात, तुम्हाला कोणाला दाखवायचं नाही आहे की माझ्याकडे इतकं गोल्ड आहे, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. तो कसा, तर ज्यावेळेस रेट कमी होतं, मी 7-7.5 हजारनी पण काही 5 ते 10 ग्राम गोल्ड घेऊन ठेवलेलं होतं. ते मी 17-18 भाव झाल्यानंतर सोल्ड करून टाकलं. मला किती किंमत येईल? अर्ध्याच्या पण वरती थोडीशी किंमत येईल मला. म्हणजे मी जर 2 वर्षाखालीच मी माझी गोल्ड रिंग 7,300 की 400 काहीतरी भावाने केली होती. आता आजचा 15,500चा जरी भाव धरला तरी 70,000 तर आरामशीर त्याची येतील ग्रामचे. जर तोच भाव 18-17 मध्ये जर मध्यंतरी 17-18 होता, त्यावेळेस आपण मोडलं असतं तर अजून जास्त पैसे आले असते. असा जर गोल्डचा तुम्ही वापर करू शकता की कमी असल्यावर तुम्ही घेऊन ठेवणार, परत वाढल्यावर तुम्ही सोल्ड करणार, तर तुम्ही गोल्ड घ्या.
जर तुम्ही गोल्ड फक्त घेऊन ठेवताय आणि तुम्हाला ते मोडायचंच नाही आहे, तर गोल्डच्या फंदात वगैरे तुम्ही पडूच नका गोल्ड घेण्याच्या. बरेचसे लोक आहे ना गोल्डला ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघता. तर गोल्ड ही एक इन्व्हेस्टमेंट नाही आहे मी माझ्या हिशोबाने म्हणन. म्हणजे एक पैसे वाढवण्याचं सोर्स नाही आहे. कारण पैसे म्हणजे गोल्डचा भाव कमी होऊ शकतो, वाढूही शकतो. म्हणजे आपण नेमकं घ्यावं की नाही घ्यावं हा प्रश्न आपल्या मनात असतो. त्यामुळे ना सगळं म्हणजे सगळी इन्व्हेस्टमेंट आहे ना आपली गोल्डमध्ये न करता आहे ना थोडी प्रत्येक ह्याच्यात इन्व्हेस्ट केली ना तर बराचसा फरक पडतो. थोडं SIP-मध्ये म्हणा, थोडं RD-मध्ये म्हणा, थोडं फिक्समध्ये म्हणा, थोडं PPF-मध्ये म्हणा, तर नुकसान आपलं कमी होतं. आता एखाद्या व्यक्तीने नुसती गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलेली असली आणि धडाम भाव कमी झाला तर त्याला नुकसान पण होऊ शकतं ना. त्याच्यामुळं गोल्डशी भावनिकरित्या फ्री असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचा वापर करता आलं पाहिजे. आज भाव जास्त आहे मोडून टाकलं, कमी आहे करून घेतलं, अशा पद्धतीचा जर तुम्ही उपयोग करत असाल तर तुम्ही गोल्ड घ्या आणि त्याचं म्हणजे बेनिफिट करून घ्या तुमच्या याच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.